हो तो डायरेक्ट ब्लॉगर. तर मित्रांनो मी आता म्हणजे एक म्हणजे इथं व्हिडिओ काढायला आलतो. आणि व्हिडिओ काढता काढता म्हणजे बघा आता एवढं इथं ऊन लागतंय बरोबर आहे. म्हणजे आता सगळं सध्या आता 30° तापमान आहे मुंबईमध्ये. तर मी व्हिडिओ काढता काढता मित्रांनो मला तिथं एक म्हणजे पोलीसवाले दिसले काका. ते बघा हे. तर मित्रांनो त्यांना आपण आपल्या थोड्या हाताची मदत म्हणून आपण त्यांना एक छोटीशी एक बिस्लरी देऊ. तर मित्रांनो आपण बघू ते आपल्या हातची बिस्लरी घेतात की नाही थंड पाण्याची. तर चला मित्रांनो आपण जाऊ मस्त तिकडं बिस्लरी त्यांना देऊ पाणी प्यायला. पुन्हा आता बिस्लरी घेते बरं का. आपण आता जाऊ मस्त तिकडं त्या साईडला काका आहे बघा. पोलीस सांगतोय तर चला तिथे जाऊ मस्त जागी. मित्रांनो ते तिथे उभं राहिलेत. दादा परत त्यांच्या जाऊ मस्त पैकी बघू त्यांची रिएक्शन काय देते. आपल्याकडून घेतात ते बघू आपण. चला आता बघू काय होते. काय दागदा करतोय काय विषय बघू. काय होतं नक्की. तर काका तुमच्याकडे पाणी घेतलंय. म्हणजे मी तिथं उभा होतो. तर तिथं बोललो यार एवढं ऊन लागतंय एवढं उन्हात तुम्ही उभं राहिलाय. हे मला एवढं भारी वाटलं की बाबा एवढं ट्रॉफिक मध्ये जर तुम्ही आज सुरक्षा करताय बरोबर सगळ्यांची. त्यांनी आपल्याकडून बाटली घेतली पाण्याची. म्हणजे एवढं भारी वाटतं ना मला की बाबा मी सुरुवातीला बोललो की आता काका आपली बाटली घेतात की नाही थंड पाण्याची. तर त्यांनी बाटली घेतली आपली. तर काका तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान. आमच्याबद्दल तुमच्याबद्दल तुम्ही एवढा आदर व्यक्त केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणजे बघा मित्रांनो म्हणजे कसं आहे आपण आपल्यामुळं त्यांच्यामुळे आज आपलं असतं उभं बरोबर आहे. जरी आपण आज घरी निवांत असतो ना तरी ते आपल्यासाठी एवढ्या उन्हात उभं आहेत. सध्याचं तापमान आहे तिथं 43 पर्यंत असणार म्हणजे बघा आता 37-38 म्हणजे तापमान असेल तर त्या तापमानात सध्या मित्रांनो हे आपली इथं सुरक्षा करतात ट्रॉफिक मध्ये. तर आता हे आपला हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे चेंबूर मधला बरोबर का? बरोबर. तर म्हणजे आता बघ एवढा ट्रॉफिक मध्ये सुद्धा एवढं उन्हात उभं राहणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे बरोबर आहे. कारण की आपण निवांत घरी एसी मध्ये बसतो आणि एसी मध्ये बसतो आपल्याला वाटतं की बाबा हे काय करतात काय नाही पोस्टवरती फाईन मारतात. मित्रांनो फाईन मारणं एवढं सोपं नाही कारण की कसं आहे माहिती आहे का त्यांचं एवढं काम एवढं ऍक्युरेट आहे ना ते बघून मला एवढं मला भारी वाटतं ना आणि मी प्लस इथनं जात होतो आणि जाता जाता मला काका दिसले तर त्यांना मी मित्रांनो थोडी म्हणजे छोटी मारून गिफ्ट किंवा पाणी बॉटल म्हणा की त्यांना मी दिली तर मला मनाला लय भारी वाटलं. आमच्याबद्दल छान आदर व्यक्त केला त्याबद्दल तुझं खूप खूप चालेल धन्यवाद. जाऊ का चला जय महाराष्ट्र. तर चला भाऊ ना आपण जातो मस्त पैकी बघा मित्रांनो एवढं भारी वाटलं मला त्याच्या आयला आपल्याकडून त्यांनी पाण्याची बाटली घेतली. तर मित्रांनो म्हणजे मी जास्त जात जातात मला एक ते दिसले उभे तर एवढ्या उन्हात ते उभे राहिलेले तर त्यांना बोलू थोडी आपल्याकडून छोटीशी गिफ्ट थोडीशी पाणी बॉटल दिली थंड तर त्यांनी आपल्याकडून घेतली म्हणजे घ्यायला मित्रांनो एवढं भारी वाटलं मला त्यांनी त्यांना पाणी बॉटल देताना. म्हणजे बघा आपण थोडं सहकार्य केलं त्यांना भलं छोटी छोटी गोष्ट असं ना पण त्यांनी आपल्याकडून मनापासून घेतली. तर मला एवढं मनाला भारी वाटायला की भाऊ आपल्यासाठी त्यांनी बी आपल्यासाठी काय ना काय गिफ्ट घेतलं. तर चला भाऊ आपण जाऊ मस्तपैकी कामावरती.